विजयादशमीचा दिवस जवळ येत होता. संभाजी राजांची माणसे आणि पथके पुढील व्यवस्थेसाठी शृंगारपूरला रवाना झाली होती. हंबीरराव राजांच्या बरोबर जाणार होते. आनंदराव फौजेबरोबर जात होते. फौजेच्या छावण्यांवर अनेक सरदार रवाना झाले होते. मोहिमेच्या यशासाठी गडावरील साऱ्या देवतांना अभिषेक झाला होता. कवी कलश संभाजी राजांच्या आज्ञेने शृंगारपूरला गेले. खांडेनवमी झाली. दसरा उजाडला. मनोहारी आणि महादेव राजांच्या कपड्यांच्या देवांच्या संदुकी महालाबाहेर पाठवित होते. राजांच्या महालात येसूबाई आल्या. त्यांनी राजांना वंदन केले. झाली तयारी? राजांनी विचारले. जी, आम्हीही पाठोपाठ निघतोच. राजांचा निरोप घेऊन येसूबाई मेण्यातून गड उतरल्या. राजांची तयारी झाली. संभाजीराजेही महालात आले. संभाजीराजांसह राजे वाड्यातल्या देव्हाऱ्यात गेले. चांदीच्या देव्हाऱ्यात भवानीची सुवर्णमूर्ती उभी होती. नवरात्राच्या माळांनी कोवळ्या कोंबांनी देव्हाऱ्यासमोरचा कुंभ सजला होता. हजारी समयीचे पुरुष उंचीचे झाड प्रज्वलित झाले होते. देवघरात सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाई उभ्या होत्या. राजांनी देव्हाऱ्यासमोर गुडघे टेकले, हात जोडले. संभाजीराजांनी राजांचे अनुकरण केले. राजे प्रार्थना करून उठले. सोयराबाई आरती घेऊन पुढे झाल्या. त्यांनी राजांना ओवाळले. सोयराबाई संभाजीराजांना ओवाळीत असता राजे म्हणाले, युवराजही आमच्यासारख्या मोठ्या पराक्रमाला बाहेर पडत आहेत. हे ओवाळणंही मोठं मोलाचं आहे. मागून आलेल्या राजारामांनी विचारले, दादा महाराजांनी काय केलं? केलं नाही, पण करणार आहेत. त्यांना आम्ही प्रभावळीचा सुभा दिला आहे. स्वतंत्र सुभेदारी करणं एवढं सोपं नाही. आम्हाला पण द्या ना. राजे हसले. सोयराबाई म्हणाल्या, बाळराजे, स्वारी मुलुखगिरीवर जाते ती तुमच्यासाठी नवीन राज्य मिळवायला. राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले. पुतळाबाई गडबडीने पुढे झाल्या. त्यांनी राजांच्या व युवराजांच्या हातावर दही घातले. पुतळाबाईंच्यावर नजर जाताच राजांचा चेहरा प्रसन्न झाला. क्षणभर राजांची नजर पुतळाबाईंच्या नजरेला भिडली आणि राजे देवघराबाहेर पडले. राजे नगारखान्याबाहेर पडल्याची नौबत झडली. राजे युवराज चालत होते. बरोबर अनाजी, मोरोपंत, दत्ताजी, राहुजी, सोमनाथ वगैरे मंडळी राजांना निरोप देण्यासाठी चालत होती. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली होती. रायगडाच्या उत्तरेचा प्रदेश मोरोपंतांनी सांभाळायचा होता. दक्षिणेची जबाबदारी अनाजींची होती. पन्हाळ्यापासून देश व कर्नाटक यातील सर्व प्रदेश दत्ताजी त्र्यंबकांकडे सोपविण्यात आला होता आणि खुद्द राजधानी रायगड राहुजी सोमनाथांवर सोपवली होती. महादरवाजाशी राजांची पालखी उभी होती. राजांनी सर्वांचा निरोप घेतला. ते पालखीत बसले. दरवाजाबाहेर पालखी जाताच नौबतीचा आवाज घुमला. राजे युवराजांसहित पाचाडला आले. राजे जिजाबाईंच्या समाधीजवळ आले. तुळशी वृंदावनावरील तुळशीचे रोप वाऱ्यावर डुलत होते. समाधीला वंदन करून दोघांनी जिजाबाईंचे आशीर्वाद घेतले. समाधीजवळून परतताना राजे युवराजांना म्हणाले, शंभू, मासाहेबांची आठवण कधी विसरू नका. ती आठवण सदैव पुढंच नेईल. खाशी अश्वपथके दोघांची वाट पाहत होती. राजांचा पांढरा शुभ्र विजय उभ्या जागी खूर नाचवीत उभा होता. हंबीररावांनी त्यांची ओठाळी धरली होती. राजांनी विजयाच्या खोगीरावर हात ठेवला. क्षणभर नेत्र मिटले. राजे स्वार झाले. पाठोपाठ युवराज आणि सारी पथके स्वार झाली. शिंगांचा आवाज घुमला. राजांनी आवाज दिला, जय भवानी. साऱ्या पथकाने तो आवाज उचलला. राजांनी घोड्याला टाच दिली. विजय दौडू लागला. राजांच्या बरोबर युवराज दौडत होते. मागे पुढे पथके धावत होती. गडाच्या पालखी दरवाजाच्या मैदानात कड्याच्या टोकावर पुतळाबाई आणि मनोहारी पाचाडहून उधळलेली घोडी पाहत होत्या. बघता बघता घोडी दिसेनाशी झाली. दिसत होती ती धुळीने रेखलेली वेडी वाकडी रेघ, राजांच्या मार्गाची निशाणी. युवराजांच्या सह राजे चिपळूणला गेले. तेथे श्री भार्गवाचे दर्शन घेऊन शृंगारपूरला आले. रम्य वनश्रीने भरलेला तो मुलूक. राजांच्या स्वागताला कवी कलश उभे होते. राजांनी
युवराजांनी त्यांना वंदन केले. आशीर्वाद घेतल्यावर वाड्यात प्रवेश झाले. शृंगारपूरचा वाडा झाडला लोटलेला, रंगरंगोटी केलेला सज्ज होता. युवराज, ही जागा तुम्हाला निश्चित आवडेल. आम्ही समजलो नाही आबासाहेब. रम्य वनश्रीनं डोंगरदऱ्यांनी नटलेला हा मुलूक, कवी कलश, उमाजी पंडित यांच्यासारख्या विद्वानांचा सहवास आणि प्रभावळीसारखा संपन्न सुभा. आम्हाला तुमचा हेवा वाटतो युवराज. सारे हसले. युवराज, मृगयाची तुमची हौस सुद्धा इथं पुरी होईल. राजे क्षणभर थांबले. म्हणाले, पण युवराज, लक्षात ठेवा, शिकारीसाठी सावजा मागे धावताना आपली मर्यादा विसरू नका. संभाजीराजांनी चपाकून राजांच्याकडे पाहिले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित तसेच होते. संभाजीराजे, कलश, उमाजी या सर्वांवरून नजर फिरवीत राजे म्हणाले, जीवनात ह्या मर्यादांना फार मोठा अर्थ आहे नाही? थोडी मर्यादा चुकली तर केवढा अनर्थ होतो. सीतेच्या ध्यानी हे आलं नाही. भिक्षा घालण्याचं पुण्यकर्म करण्यासाठी सीतेनं मर्यादा ओलांडली आणि रावणानं तिचं हरण केलं. सदरेवर सर्वांना सोडून राजे युवराजांसह महाली आले. त्यानंतर राजांनी काही दिवसात संभाजीराजांची सर्व व्यवस्था लावून दिली. वाड्याचा फड दप्तर कारकुनांनी भरला. सदरेवर प्रभावळीचे अधिकारी आले. एके दिवशी सायंकाळी राजांनी येसूबाईंना आपला मोहिमेवर जाण्याचा बेत सांगितला. येसू, आम्ही आता मोहिमेवर निघतो. प्रभावळीचा सुभा युवराज सांभाळतील, पण तुझी जबाबदारी फार मोठी आहे. प्रभावळीचा सुभेदार आम्ही तुझ्या हाती सोपवितो. युवराजांवर नजर असू दे. तुझ्यामुळं आम्ही निर्धास्त आहोत. मी बाई माणूस काय करणार? येसू, पतीला रिझवण्यातच स्त्रीचं कर्तृत्व असतं. संसार त्यावरच अवलंबून असतो. आमचे युवराज आमचं सांगणं मोडतील, पण ते तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळं आम्ही निर्धास्त आहोत. हंबीरराव पुढं गेले आहेत. ते आमची वाट पाहत असतील. उद्याच निघणार? हो. खरं पाहिलं तर आम्ही एवढंही थांबणार नव्हतो. आम्ही वाट पाहत होतो. कुणाची? दुसऱ्या कुणाची? आम्ही युवराजांच्या सुभेदारीसाठी प्रभावळीचा सुभा निवडला. तेव्हा नुसते युवराज आमच्या डोळ्यासमोर नव्हते, तू पण होतीस. शृंगारपूर तुझं माहेर. जाण्यापूर्वी पिलाजीरावांची गाठ पडली असती तर बरं झालं असतं. त्याचवेळी सेवकाने वर्दी आणली. सदरेवर शिर्के सरकार आले आहेत. राजे आनंदित झाले. म्हणाले, 100 वर्ष आयुष्य आहे. पिलाजीरावांना इकडेच घेऊन ये. युवराजांच्या सह पिलाजीराव महालात आले. येसूबाईंनी त्यांना वंदन केले. पिलाजीराव राजांच्या मुजऱ्यासाठी वाकले. राजांनी पुढे होऊन पिलाजीरावांचे हात धरले. ते म्हणाले, पिलाजीराव, आपण व्याही, मुजरा करून का लाजवता? तेवढंच नातं असतं तर मुजरा केला नसता. पिलाजीराव आपल्या गलमिशांवरून पालथी मूठ फिरवत म्हणाले, पण आपण छत्रपती. कुणबी मराठ्याची मान वाकल्या बिगार राहील काय? राहील होय? ते सदरेत, इथं नव्हे. हा येसूचा महाल आहे. तसं मानलं तरी मुजऱ्यातून सुटका होत नाही महाराज. ते कसं? आठवतं? आग्र्याहून एकटेच आलात. आम्ही भेटायला नको पिलाजीराव, ती आठवण काढू नका. पुष्कळ यातना आपण दोघांनी भोगल्या. राजे एकदम विषय बदलीत म्हणाले, आता हे तुमचे जावई प्रभावीचे सुभेदार आहेत. आम्ही मोहिमेला जातो. आता या दोघांची जबाबदारी तुमच्यावर. महाराजांनी निर्धास्त असावं. पिलाजीराव म्हणाले, महाराज, आमचे जावई प्रभावळीचे सुभेदार झाले, पण आमचं काय? राजांच्या चेहऱ्यावर शंका उमटली. त्यांनी विचारले, आम्ही समजलो नाही. मुलीच्या लग्नाच्या वेळी आम्ही आपल्याकडे वतन मागितलं होतं. राजे हसले. म्हणाले, पिलाजीराव, आम्ही आमच्या वचनाला पक्के आहोत. आम्ही वतन देत नाही हे खरं, पण त्यात तुम्ही अपवाद समजू. पण ते वतन तुम्हाला मिळणं वा न मिळणं हे तुमच्या येसूच्याच हाती आहे. पिलाजीरावांनी येसूबाईकडे पाहिले. पिलाजीराव, आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं. आम्हाला नातू झाला की आम्ही तुम्हाला वतन देऊ. आता तुम्हाला लवकरात लवकर वतन मिळावं असं वाटू लागलं खरं. आम्ही थकलो. नातू पाहावा असं फार वाटतं.
येसूबाई लाजून महालाबाहेर पळल्या. संभाजीराजे संकोचून उभे होते. पिलाजीरावांच्या आणि राजांच्या हसण्याने महाल भरून गेला. संभाजीराजे आणि येसूबाई यांना शृंगारपुरी ठेवून राजे निघाले. संभाजीराजांच्या जवळ जशी राजांच्या विश्वासाची माणसे होती, तशीच त्यांच्या नकळत महाराजांच्या विश्वासाची माणसे पेरलेली होती. युवराजांच्या तैनातीत असलेल्या राजांचे काही नजरबाजही होते. राजे आपल्या फौजेसह आंबा घाटातून देशावर आले. त्यांनी पन्हाळ्याला मुक्काम केला. पन्हाळ्याला राजांची आणखीन फौज वाट पाहत होती. त्या फौजेला सामील करून राजे पाटगावला गेले. तेथे त्यांनी सत्पुरुष मौनी बुवांचा आशीर्वाद घेतला. मौनी बुवांचा आशीर्वाद घेऊन आल्यानंतर राजांनी आपल्या सैन्याचे 2 भाग केले. एक फौज हंबीररावांच्या नेतृत्वाने विजापूर मुलखात पाठवली. हंबीररावांच्या बरोबर धनाजी जाधव, सर्जेराव जेधे, नागोजी जेधे हेही होते. हंबीरराव फौजेसह विजापूर भागात घुसले आणि राजे आपल्या फौजेनिशी साताऱ्याजवळील निमसोड, मायनी गावांवरून भागानगरकडे निघाले. आदिलशाहीत दरारा उत्पन्न करीत लूट मिळवीत हंबीरराव जात होते. त्यामुळे हंबीररावांच्या फौजेकडे आदिलशाहीचे लक्ष लागले होते. राजे निर्धास्तपणे आदिलशाही मुलखातून भागानगरची वाटचाल करीत होते. विजापूर मुलखातच त्यांनी आपल्या स्वारीची नालबंदी साधून घेतली. आजवर राजे मोहिमेला जात तेव्हा त्यांची स्वारी खडी असे. नुसत्या घोडदळावर त्यांचा भरवसा असे. आयुष्यात प्रथमच शिवाजीराजांनी अशी ऐश्वर्य संपन्न मोहीम काढली होती. कबाडीचे शेकडो बैल सामान वाहून पुढे नेत होते. डेरे, शामियाने यांनी सजलेली छावणी उभारली जात असे. राजांच्या फौजेत घोडदळाबरोबर हत्ती उंटही होते. छात्र चामरे मिरवीत राजे कर्नाटकातून जात होते. विजापूर मुलुखात राजांची छावणी पडली होती. छावणीच्या 4ही दिशांनी टेहळणीची अश्वपथके फिरत होती. 2 प्रहरची वेळ असूनही गारवा कमी झालेला नव्हता. राजांच्या डेऱ्याभोवती कडेकोट पहारे उभे होते. राजे आपल्या छावणीची पाहणी करून डेऱ्यात परतले होते. राजांच्या जवळ बाळाजी आवजी, येसाजी कंक, रघुनाथ पंत ही मंडळी बसली होती. राजे मनाने बेचैन होते. तुंगभद्रेच्या उत्तर तीराजवळचा दक्षिणेचे द्वार समजला जाणारा कोप्पलचा किल्ला अत्यंत प्राचीन होता. त्या किल्ल्यावर हुसेन खान व अब्दुल रहीम मियाना हे 2 पठाण बंधू अधिकारी होते. त्यांच्या जुलुमाच्या वार्ता राजांनी ऐकल्या होत्या. त्या पठाणांचा पाडाव करण्याची आज्ञा राजांनी हंबीररावांना केली होती. हंबीररावांनी कोप्पलकडे धाव घेतल्याचे राजांना कळले होते, पण त्या स्वारीचे काय झाले हे राजांना कळले नव्हते. त्यामुळे राजे बेचैन होते. सायंकाळच्या वेळी एक स्वार मराठा छावणीत दाखल झाला. राजे छावणीतल्या घोडदळाची पाहणी करीत होते. तेथे बाळाजी आले. महाराज, हंबीररावांकडून स्वार आला आहे. काय बातमी? राजांनी उत्सुकतेने विचारले. हंबीररावांनी विजय संपादन केला. हंबीरराव चालून येतात हे कळताच हुसेन खान मियाना लढाईच्या तयारीने बाहेर पडला. गदग प्रांतातील येलबुर्गा गावी दोघांची गाठ पडली. मोठ्या तर्फेचं युद्ध झालं. हुसेन खानाचा पाडाव झाला. या युद्धात 2000 घोडी, 12 हत्ती, अनेक उंट, बिछाईत, खजिना आणि महीन कापड सापडलं. सर्व संपदा घेऊन हंबीरराव आपल्या फौजेनिशी इकडे येत आहेत. ती बातमी ऐकून राजांना फार आनंद झाला. राजांच्या शेजारी उभे असलेले सूर्याजी, येसाजी यांच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य विलसले. राजांची नजर बाळाजींच्याकडे गेली, पण बाळाजींच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत नव्हता. राजांचे मन सरकले. ते म्हणाले, बाळाजी, एवढा विजय संपादन केला, पण तुम्ही स्तब्ध का? महाराज, हुसेन खानाशी झालेल्या युद्धात पराक्रमाची शर्थ करून नागोजी जेधे कामी आले. राजांना धक्का बसला. सर्जेराव जेध्यांच्या बरोबर नागोजी आणि धनाजी जाधव ही 2 तरुण पोरे गेली होती. नागोजी जेधे गेले यावर राजांचा विश्वास बसत नव्हता. बाळाजी सांगत होते, हुसेन खान मियानाचा जेव्हा मोड झाला तेव्हा मियानाचा हत्ती बगल काढून पळू लागला. हे पाहताच नागोजीनं हातातला भाला पेलीत आपला घोडा सरळ हत्तीला भिडवला. नागोजीचा भाला सुटला आणि त्यानं बरोबर हत्तीच्या गंडस्थळाचा वेध घेतला. पळून जाणारा हत्ती माघारी वळला. हौद्यात बसलेल्या हुसेन खानानं त्वेषानं नागोजीवर बाण सोडला.
दुर्दैवानं बाण वर्मी लागला. मस्तक भेदून बाण हनुवटीजवळ बाहेर पडला. सर्जेराव जवळच होते. बाण काढताच नागोजीराव निघून गेले. अरे रे, राजे कळवळले. नागोजी पडलेला पाहताच धनाजी जाधवरावांनी मियानाचा हत्ती वेढला. मियानाला हौद्यातून खाली खेचले. हुसेन खान मियाना गारद झाला. धनाजींनी पठाणांची एकच लांडगे तोड केली. बाळाजी थांबले. तो पराक्रम ऐकून राजे भारावले. ते उद्गारले, निर्भेळ विजय मिळतच नाही का? सदैव त्याला दुःखाची झालर लावावीच लागते का? राजांचे मन कशातच लागणे शक्य नव्हते. पागेची पाहणी रद्द करून ते आपल्या डेऱ्याकडे गेले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून हंबीररावांची फौज छावणीवर येऊ लागली. लुटलेली संपत्ती तळावर आली. 2000 घोडी, हत्ती, लुटीचे सामान पाहण्यासाठी साऱ्या छावणीने गर्दी केली. राजे आपल्या डेऱ्यात बसले होते. येसाजी कंकाने हंबीरराव येत असल्याची वर्दी आणली. हंबीरराव आले. त्यांनी राजांना मुजरा केला. हंबीरराव, आम्ही तुमचा पराक्रम ऐकला, समाधान वाटलं, पण नागोजीच्या बातमीनं आम्ही कष्टी झालो. हंबीरराव अदबीने म्हणाले, युद्ध तर्फेच झालं. नागोजींनी पराक्रम थोर केला. सर्जेराव आणि धनाजी आपल्या दर्शनासाठी आले. राजे दचकले. ते उठून उभे राहत म्हणाले, सर्जेराव गावी गेले नाहीत? जी नाही. नागोजी पडले, त्यांचं दहन झालं. नागोजींच्या पत्नी गोदूबाई नागोजी पडल्याचे ऐकताच करी गावात सती गेल्या. ती बातमी समजताच मी सर्जेरावांना करीला जाण्याबद्दल सांगितलं, पण त्यांनी ते मानलं नाही. जेदे घराण्यातला कोणीही पुरुष मोहिमेतून माघारी फिरला नाही असं ते म्हणतात. असं ते म्हणाले. जेधांना बोलवा. हंबीरराव डेऱ्याबाहेर गेले. काही क्षणात राजांची पावले डेऱ्याच्या प्रवेशद्वाराकडे वळली. राजे उभे होते. त्यांची नजर समोरून येणाऱ्या जेधांवर खेळली. ताठमानेने सर्जेराव येत होते. डोक्यावर मावळी, कंगणीदार पगडी, अंगात गुडघ्यापर्यंत आलेला अंगरखा, पायात चोवणी असा त्यांचा वेश होता. पाठीला ढाल आणि कमरेला शेलात खोवलेली तलवार कट्यार होती. आपल्या गलमिशावरून पालथी मूठ फिरवीत ते येत होते. राजांच्याकडे लक्ष जाताच सर्जेरावांचा उसना आवेश निघून गेला. त्यांचा मिशांवरचा हात खाली आला. ताठमान झुकली. राजे भरभर पावले टाकीत सर्जेरावांच्याकडे निघाले. सर्जेराव मुजऱ्यासाठी वाकले आणि राजांनी काही न बोलता एकदम सर्जेरावांना मिठीत घेतले. सर्जेरावांच्या मागून येणारे धनाजी, हंबीरराव ते दृश्य पाहत होते. राजांच्या अजानुबाहू हातांची पकड सर्जेरावांच्या पाठीवर होती. कंप पावणारी ती बोटे सर्जेरावांच्या पाठीवरून फिरत होती. मिठी सैल पडली तेव्हा दोघांच्याही डोळ्यात अश्रू गोळा झाले होते. राजांनी सर्जेरावांचा हात धरला आणि ते डेऱ्याकडे जाऊ लागले. राजांनी त्यांना आपल्या शेजारी बसवले. सर्जेराव संकोचले. सर्जेराव, संकोच करू नका. लढाईत नागोजी कामी आले, सून सती गेली, पण मोहीम न सोडता तुम्ही आलात. तुमच्या निष्ठेपुढं आमची गर्दन हमेशा झुकलेली असेल. राजे, काय बोलता? दौलतीच्या चाकरीत पराक्रम करून पोर निघून गेला. त्याचं सार्थक झालं. बापाच्या अगोदर पोरानं संधी मिळवली आणि स्वारी सोडून मी कसा जाऊ? सर्जेराव, तुमच्या धीराचं मोल कसं करावं? बाळाजी, सोन्याच्या मोलाची ही माणसं, त्यांचं मोल सोन्याच्या तोड्यानं होणार नाही. रायगडी जाताच या प्रसंगाची आठवण म्हणून दरवर्षी 1 शेर सोनं द्यायची मोहीम करा. आम्ही परत जाऊ, तेव्हा स्वतः कारीस जाऊन मातुश्रींचं समाधान करू. धनाजी जाधवांच्या पराक्रमाचे कौतुक करून राजांनी सरफराजी केली.